पण भारताचा नकाशा मी अगदी 2 मिनिटात जोडून पूर्ण केला. तोच माणूस पुढे तानाजी मालुसरे झाला. डोळ्यातले एक एक बुबुळ ज्या राजानं काढून रक्ताचा अभिषेक या मातीला घातला आणि औरंगजेबासमोर उभारून झुकेगा नाही साला म्हणत औरंगजेबाला स्वतःची औकात दाखवली. तो सर्जा संभाजी राजा आपला आदर्श असला पाहिजे. एकदा मला एका व्यक्तीनं एक नकाशा फाडून दिला, भारताचा नकाशा, आणि म्हणाले की दादा हा नकाशा लवकरात लवकर जोडून दाखव. आता भारताचा नकाशा पाठ होण्या इतपत आम्ही अभ्यास केलाय का नाही हा महत्त्वाचा विषय आहे. पण भारताचा नकाशा मी अगदी 2 मिनिटात जोडून पूर्ण केला. त्यावेळी तो मित्र म्हणाला की बाबा 2 मिनिटात भारताचा नकाशा कसा काय जोडलास. मी म्हटलो बाबा तो जो भारताचा नकाशा तू मला फाडून दिला होतास त्या नकाशाच्या पाठीमागं एका माणसाचं चित्र होतं. मी पहिल्यांदा माणूस जोडला, नकाशा उलटा केला, भारत देश आपला आपण जोडला गेला होता. जेव्हा कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं, कार्यक्रमाचा विचार केला जातो, त्यावेळी आयोजकांनी सुद्धा 50 वर्षाचे एक विद्यार्थी जोडले असतील आणि उलट केल्यावरती आज एवढा मोठा कार्यक्रमाचा सोहळा इथं संपन्न होतोय. यासाठी समर्पण देणारी, समर्पण असणारी पिढी सुद्धा असावी लागते. पुढच्या पिढीला आपण काही देणं लागतो की नाही, येणाऱ्या पिढीनं आपला इतिहास सांगावा, अभिमानानं सांगावा. तो इतिहास कर्तृत्वातून असावा आणि त्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी आज आपण सगळे इथं जण उपस्थित आहोत. खरं तर मी एक नेहमी गोष्ट सांगत असतो की शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये फार सोपं नातं असतं. शिक्षकाला सगळ्यात जवळचा जर कोणी माणूस, कोणी व्यक्ती असेल तर तो विद्यार्थी असतो. आणि जो विद्यार्थी ज्या शाळेत घडलाय त्या शाळेचं महत्त्व सुद्धा तेवढ्या मोठ्या किमतीचं असतं. मग यासाठी जर आयुष्यात आपल्याला काही मोठं करायचं असेल तर पहिल्यांदा पोरांनो आपण आपल्या आयुष्याचे आदर्श ठरवली पाहिजेत. आपण कोणाचा आदर्श घेतो, कोणाच्या आदर्शावरती चालतो, याच्यावरती आपल्या आयुष्याची जीवनशैलीसुद्धा तितकीच अवलंबून असते. आणि त्याच आदर्शाबरोबर आपल्या पाठीवरती थाप देणारी सुद्धा मंडळी तयार झाली पाहिजेत. आणि विद्यार्थ्यांच्या पाठीवरती मानानं, अभिमानानं थाप देणारी एकमेव व्यक्ती ते म्हणजे शिक्षक आहे. एकमेव माणूस ज्याला वाटतं आपला विद्यार्थी मोठा व्हावा, आपला विद्यार्थी घडावा. हे कुठून झालं हो? हे संस्कारांचं बीज कुठून आलं? 392 वर्षापूर्वी एकदा असा प्रसंग घडला होता. काही शेतकरी आले आणि मासाहेब जिजाऊंना भेटले आणि जिजाऊंना म्हणाले की जिजाऊ या पुण्यामध्ये यवन हैदूस घालतेत, या पुण्यामध्ये यवनांनी गाढवाचा नांगर फिरवलाय आणि या पुण्यामधली माती उजाड करून टाकले. आऊसाहेब काहीतरी करा. आऊसाहेब म्हणाल्या पुणे ही शिक्षणाची नगरी, अनेक लोक इथं शिकतात, मग या पुण्यामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे. रायारावाने जो गाढवाचा नांगर फिरवलाय तो नांगर काढायचा आणि इथली शेती पिकवली पाहिजे. यासाठी मासाहेब जिजाऊंनी तिथं सोन्याचा नांगर फिरवला आणि पुणे विद्येचं माहेरघर झालं. कारण ज्या मातीत मासाहेब जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवला. आता शेती पिकायला लागली, शेतीबरोबर अनेक पिकं यायला लागली, पण पिकं जोमात उभा राहिली आणि आजूबाजूची जनावरं, रानटी जनावरं त्या पिकामध्ये जायची आणि दिवसा पिकाचा हैदूस घालायची, अख्खं पीक नेस्तनाबूत करायची. पीक द्यायला आलेलं पीक, विकायला आलेलं पीक डोळ्यासमोर तुटताना, बाद होताना शेतकरी बघायचा, व्याकुळायचा. आणि काही शेतकरी मिळून मासाहेब जिजाऊंकडे गेल्या आणि जिजाऊंना म्हणाल्या जिजाऊ तुम्ही नांगर तरी फिरवला, आम्हाला शेती करण्यासाठी तुम्ही माती तरी उपलब्ध करून दिली, पण जिजाऊ या शेतीमध्ये काही जनावरं हैदूस घालतात आणि त्याच्यामध्ये उभं पीक आलेलं आता वाहून चालले, काहीतरी करा मासाहेब. तेव्हा मासाहेबांनी एक योजना काढली. मासाहेबांनी अख्ख्या पुण्यामध्ये दौंडी पिटवली. जो कोणी त्या रानटी जनावराच्या शेतातल्या जनावराची शिकार करून त्याची शेपटी मला दाखवायला आणेल ना, त्याला मी सोन्याचं खडं बक्षीस म्हणून देणार. आजूबाजू गावची पोरं, यातनं 2 गोष्टी झाल्या. एक तर जिगरबाज तरुण पोरं स्वराज्यासाठी मिळाली आणि दुसरी गोष्ट त्यामुळे शेतीचं संरक्षण झालं. आजूबाजूची जिगरबाज पोरं
तरणी बांड पोरं मासाहेब जिजाऊंनी त्यांच्या हातातून सोन्याचं कडं द्यायचं सांगितलंय. यायची शेतामध्ये जायची, ती रानटी जनावरं मारायची, त्यांची शेपटी तोडायची आणि मासाहेब जिजाऊंना दाखवायची. जिजाऊ त्या पोरांच्या हातात सोन्याचं कडं द्यायच्या, सत्कार करायच्या. एके दिवशी सायंकाळी 2 वाजता एक माणूस अंगावरती जनावराचं मेलेलं धड घेऊन आला आणि तो पहारेकऱ्यांना म्हणतोय, मला मासाहेब जिजाऊंना भेटायचं आहे. अरे पहारेकरी म्हणाले, काय काम काढलंस एवढ्या रात्री? नाही, जिजाऊंना मला भेटायचं आहे. अरे रात्रीच्या 2 वाजलेत, सकाळी ये, सकाळी आल्यावरती तुला जिजाऊंची भेट घालून देतो. नाही नाही नाही, मला आत्ताच जिजाऊंना भेटायचं आहे. हा सगळा गलबला आतून जिजाऊ ऐकत होत्या आणि जिजाऊ निमूटपणे बाहेर आल्या. ते पोरगं तार करणं पुढं झालं. त्या पोरानं ते आणलेलं जनावराचं धड मासाहेब जिजाऊंना दाखवलं आणि जिजाऊने म्हणालं, जिजाऊ अहो साहेब तुम्ही सांगितलं होतं ना, जो कोणी जनावराचं शेपटी कापून येईल त्याला तुम्ही सोन्याचं कडं देणार. आऊसाहेब ह्या काय जनावरं आणलंच नवं. आऊसाहेब म्हणाल्या, अरे लेक्या, मी नुसती शेपटी कापून आणून दिला असतास तरी मी तुला सोन्याचं कडं दिलं असतं. एवढं मोठं जनावर काय आणायची गरज होती? चुकलंच आऊसाहेब. अरे पण सकाळी आला असतास तर मी काय तुला सोन्याचं कडं दिलं नसतं का? सरदिशी मागे सरला आणि म्हणाला, आऊसाहेब या सोन्याच्या कड्यासाठी नाही आलो आऊसाहेब. आऊसाहेब मला पैसा पाणी मिळावं यासाठी नाही आलो आऊसाहेब. आऊसाहेब फक्त तुमच्या एका प्रेरणेची थाप माझ्या पाठीवरती पडावी यासाठी आलो आऊसाहेब. आणि आऊसाहेबांनी त्या पोराला जवळ केलं, त्याच्या पाठीवरती धपाटा टाकला आणि सांगितलं, आजपासून तू स्वराज्यासाठी काम करायचं. ती एक प्रेरणेची थाप, एका गुरुनं एका शिष्याच्या पाठीवरती टाकलेली प्रेरणेची थाप, तोच माणूस पुढे तानाजी मालुसरे झाला. म्हणजे विद्यार्थ्याच्या एक प्रेरणेची थाप, त्या थापीतून इतका मोठा अष्टपैलू नेतृत्व उभा राहतं की ज्याची पिढ्यानपिढ्या इतिहासाला नोंद घ्यावी लागते. मी कायम सांगत असतो की पोरांनो, आपण आपला आदर्शसुद्धा कधीतरी ठरवलं पाहिजे. एका देशात एक राजा होता आणि तो राजा आपल्या रयतेमध्ये फिरत होता. तरी तो गावामध्ये शहरामध्ये फिरत असताना त्याला एक लोखंडी अवजारांचं काम करणारा एक लोहार दिसला. त्याने त्या परिश्रम बघितलं. अरे लोहार इतकं परिश्रम करतो, इतकी मेहनत करतो आणि पैसे किती? 200-300 पैसे, फक्त 200-300 रुपये त्या लोहाराला मिळतात. त्याला वाटलं या लोहाराची आपण गरिबी घालवली पाहिजे. त्यानं आपल्या प्रधानाला बोलवून घेतलं आणि सांगितलं, या लोहाराला आपण उद्यापासून आपली एक आपल्याकडं असलेली चंदनाची बाग भेट म्हणून देऊ. निदान यातूनच तर त्या लोहाराचं आर्थिक संपन्न वाढेल, आर्थिक स्रोत वाढेल आणि तो खऱ्या अर्थानं कुठंतरी श्रीमंत होईल. त्या राजानं त्या लोहाराला त्या झाडांची एक बाग भेट दिली. चंदनाची झाडं भेट म्हणून मिळाली. तो आनंदित झाला. 1 वर्ष गेलं. राजाच्या लक्षात आलं, आपण लोहाराला चंदनाची बाग भेट म्हणून दिली होती. कदाचित तो आता मोठा झाला असेल, त्या लोहाराला आपण जाऊन भेटलं पाहिजे. त्या राजानं आपल्या प्रधानाला घेतलं आणि त्या लोहाराकडे जायला निघाला. तो लोहार जवळ गेल्यावरती अखंड बाग राजानं बघितली. निम्मी बाग सगळी भयावस्थ झाली होती. जवळ गेला तर या लोहारानं चंदनाच्या बागेच्या बरोबर मध्ये भट्टी बसवली होती. राजाने जाऊन विचारलं, अरे काय केलंस या चंदनाच्या बागेचं? महाराज, तुम्ही चंदनाची बाग भेट म्हणून दिली. पूर्वी लाकडं कुठं मिळतात मी म्हणला. लाकडं मिळणं लय मुश्किल. आता जरा बरं झालंय, चंदनाची बाग दिल्यापासून एक लाकूड काढतो चंदनाचं आणि या भट्टीत तापतो. या भट्टीची आग लागते आणि यातनं 200-300 रुपयाची माझं साहित्य घडतं. राजानं डोक्याला हात लावला. राजानं सांगितलं प्रधानाला, जा चंदन विकत घेणाऱ्या व्यापाऱ्याला बोलव. चंदन विकत घेणाऱ्या व्यापाऱ्याला प्रधानानं बोलवलं आणि राजा म्हणतो, हे लाकूड, चंदनाचं लाकूड, बाबा सांग या लाकडाची किंमत किती होईल? व्यापारी म्हणाला, महाराज
या लाकडाची किंमत 2 लाख रुपये होईल. लोहारानं डोक्याला हात लावला. 2 लाख रुपयाची लाकडं मी जाळून त्याच्यावरती 300 रुपयाची भांडी तयार केली आणि त्यांची राख केली. एकमेव कारण त्या चंदनाचं मोल त्या लोहाराला कळालं नव्हतं. पोरांनो, न्यू इंग्लिश स्कूल आणि न्यू इंग्लिश PU कॉलेज ही चंदनाची बाग आहे आणि या बागेमध्ये जो चांगल्या अर्थानं स्वतःचं मोल करून घेईल त्या विद्यार्थ्याचं चंदन झाल्याशिवाय राहणार नाही, याची आपण कायम अपेक्षा घेतली पाहिजे. खरं तर याच संस्कारातून पिढ्यांचं मोल देण्याचं महत्त्व घडतं. मी नेहमी सांगत असतो की आपला आदर्श कोण आहे. एखाद्या पोरला विचारलं की बाबा तुझा आदर्श कोण आहे, पोरगं लगी म्हणतंय शाहरुख खान माझा आदर्श आहे. एखाद्या पोरला विचारलं बाबा तुझा आदर्श कोण आहे, लगेच म्हणतोय सलमान खान माझा आदर्श आहे. आता तर विचारल्यावरती 2 वर्षाची पोरं सुद्धा म्हणते झुकेगा नाही साला. म्हणजे मला कायम प्रश्न पडतो. मध्यंतरी पुष्पा 2 नावाचा पिक्चर येऊन गेला. देशभरातली थिएटर 1 महिन्यासाठी बुक झाली. आमची पोरं थिएटर आता पिक्चर बघण्यासाठी, पुष्पा 2ला पाहण्यासाठी, त्या अल्लू अर्जुनला बघण्यासाठी गर्दी करू लागली. त्याचा झुकेगा नाही साला डायलॉग बघितल्यावरती आमच्या पोरांना बरं वाटायला लागलं. अरे पण जो व्यसन करायला तुम्हाला आम्हाला शिकवतो त्या पोरांचा आयडॉल आपण मानायला लागलो. पण एक पोरानं लक्षात ठेवा, पुष्पामध्ये झुकेगा नाही साला म्हणणारा तो पुष्पा तुमचा आदर्श असेल का नाही मला माहिती नाही, पण वयाच्या 32व्या वर्षी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत डोळ्यातले एक भुबुळ ज्या राजानं काढून रक्ताचा अभिषेक या मातीला घातला आणि औरंगजेबासमोर उभारून झुकेगा नाही साला म्हणत औरंगजेबाला स्वतःची औकात दाखवली, तो सर्जा संभाजी राजा आपला आदर्श असला पाहिजे. आणि दुसरा आदर्श म्हणजे काचेच्या फ्रेम समोर उभारून शायनिंगमध्ये फोटो काढणारा सलमान खान आपला आदर्श. जरूर ठेवा, काचेच्या फ्रेम समोर उभारून शायनिंगमध्ये फोटो काढणारा सलमान खान पोरांनो आपला आदर्श जरूर ठेवा. जिममध्ये घाम गाणारा शाहरुख खान आपल्या पोरांचा आदर्श पोरांनो जरूर ठेवा. पण सकाळी 7 वाजल्यापासनं संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, सकाळी सूर्य उगवल्यापासनं संध्याकाळी सूर्य मावळ्यापर्यंत 2 बैलांच्या पाठीमागं लाकडी नांगराचा हुंडा घेऊन शेताच्या या बांधापासनं शेताच्या त्या बांधापर्यंत नांगरणारा आपला बाप पोरांनो आपला आदर्श असला पाहिजे. आपला बापच आपला आदर्श असला पाहिजे. आणि पोरांनो, आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या बापाचा मार खाल्ला पाहिजे. किती लोकांनी मार खाल्ला इथं बसले हात वरती करा. सगळ्यांनीच खाल्लाय. बापाचा मार खाल्ल्याशिवाय कोणी मोठं होत नाही. आयुष्यात आपण एकदा तरी आपल्या बापाचा मार खाल्ला पाहिजे आणि त्यातल्या त्यात बुटानं खाल्ला पाहिजे. का खाल्ला पाहिजे माहिती आहे? कारण ज्या शाळेतली आणि ज्या गावातली पोरं आपल्या बापाचा मार खातात आणि त्यातल्या त्यात बुटानं खातात, त्याच पोराचा पाठीचा कणा ताट झालाय आणि तेच पोरगा समाजामध्ये अभिमानानं स्वाभिमानानं फिरतंय. ही फक्त बाप आणि शिक्षक नावाची ताकद आहे. आता कार्यक्रम सुटल्यावर घरात घेऊन बोटे घेऊनच चालू करायचं. हो, साधी गोष्ट आहे. संस्कार म्हणजे काय हो? आपण कोणाला आयडॉल मानतो, आपण कोणाला आदर्श मानतो, या गोष्टीवरती सुद्धा आपल्या जगण्याची जीवन घडना समाविष्ट असते. मी नेहमी सांगतो, एखाद्या पोरला विचारलं, ते पोरगं लगेच म्हणतं तुमच्यासाठी काय पण. एखाद्या पोरगीला विचारलं, ते लगे म्हणतंय तुझ्यासाठी काय पण. पण बापासाठी कधी तुझ्यासाठी काय पण म्हणलो का हो? माझा एक कवी मित्र आहे, फार सुंदर म्हणतो, त्याची फार सुंदर कविता. तो असं म्हणतो, बाप काढलास घराबाहेर, बाप काढलास घराबाहेर, दारात रडते माई पण, बायकोला मात्र रोज म्हणालास तुमच्यासाठी काय पण. अरे लोकच पोटाला जन्माला यावा, लोकच पोटाला जन्माला यावा म्हणून हिनं किती केलते नवस.
इकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला आणि तुझ्यासारखा पोरगा तिच्या पदरामध्ये घावला. लहानपणी आपली माय आपल्याला शेतात न्यायची, लहानपणी आपली माय आपल्याला शेतात न्यायची. आपल्याला भूक लागू नये म्हणून स्वतःच्या दूध करून तुम्हाला पाजायची, स्वतःच्या रक्ताचं दूध करून तुम्हाला पाजायची. अरे तुम्हाला भूक लागल्यावर तुम्ही जोर जोरात रडायचास, तुम्हाला भूक लागल्यावर तुम्ही जोर जोरात रडायचास. आणि माईचं दूध संपलं ना लेका तिचं रक्त सुद्धा वडायचास. रक्त पिऊन पोचलास लेका, रक्त पिऊन पोचलास लेका. त्या रक्ताचा तरी ठेव मान, पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. आता फक्त एक कर, आता फक्त एक कर. या माझ्या दारातल्या माईला घरात तेवढं आण, या माझ्या दारातल्या माईला घरात तेवढं आण. किती दिवस जगणार आहे लेका झाडावरचं हे पिकलं पान. तू गोडधोड खा, तू गोडधोड खा, पण माझ्या म्हाताऱ्या माईला शिळी भाकर तरी वाढ. आणि भाकर वाढताना जर तुझी बायको आडवी आली तर तिला घराबाहेर काढ. तुझी बायको जाणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो. तुझी बायको जाणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो. यदा कदाचित गेली तर पट्ट्या मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो. टाळ्या वाजू नका, अगोदर बायका मिळून झाले त्या. तू आंधळा नाहीस, पांगळा नाहीस, तू आंधळा नाहीस, पांगळा नाहीस. तुलाच कळली नाही किंमत. नवरा माई बापाला सांभाळतो म्हणून घर सोडून जाण्याची कुठल्याच बायकोत नसते हिम्मत. अरे तुला वाघ बनवलंय माईनं, तुला वाघ बनवलंय माईनं. दुर्दैवानं तिलाच उरलं नाही आता बायपण. खरा मर्द असशील तर माय आणि बापाचं दर्शन घेऊन म्हण, माय बाप हो तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. हे म्हणता आलं पाहिजे हो. आई वडिलांबद्दल प्रेम व्यक्त करता आलं पाहिजे. जगात दोनच दैवत आहेत. या जगामध्ये फार अशी कमी माणसं आहेत ज्यांच्या पाया पडण्या इतपत त्या माणसांचं कर्तृत्व मोठं आहे. या जगात दोनच अशी माणसं आहेत ज्यांच्या पाया पडण्यापर्यंत त्या लोकांचं कर्तृत्व मोठं आहे. पहिली व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील आणि दुसरी व्यक्ती म्हणजे शाळेत शिकवणारे आपले शिक्षक. मी असं का म्हणतो, शिक्षकाला आमच्या इकडं महाराष्ट्रात, आता महाराष्ट्रातली थोडं लोक असतील इथं, आमच्या इकडे एक जुना शब्द आहे तो म्हणजे मास्तर. काय म्हटलं जातं? मास्तर. आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं की बाबा आम्ही लहान होतो त्यावेळी आम्ही आमच्या शिक्षकांना